आईला पायऱ्या चढणं चाललं तर त्याच्यामुळं जोपर्यंत आपल्या पायामध्ये दम आहे तोपर्यंत चला. एवढं फिरायचे तेवढं फिरा. हा नसा पुन्हा शक्य नाही कोणत्या गोष्टी. एवढं कोणाला तेव्हा माझ्यासारखे वाजले तर 6:48 झालेत आणि हे बघा नजारा असा झालाय. आम्ही हे बघा आई आईने किती गोष्ट बिस्किट टाका आणि हे टाका म्हणून ते माकड आमच्या माग लागलो होतं. गेला आता हे बघा व्ह्यू. आणि तुम्हाला हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी आलेली आहे हकानी बाबाला, जे की चाकूर मध्ये आहे. लग्न झाल्यापासून 10 वर्षानंतर आलेली आहे. तुम्हाला दाखवते पायऱ्या. हे पहा पायऱ्या. 10-11 वर्ष झाली है ना. मी, आई, हर्षू आणि अंशू. हे पहा एवढं चढायचं होतं पायऱ्या. चलो इथे हर्षू, अंशू आणि आई. चला चला जाऊया, चढूयात पायऱ्या. खूप दिवसांनी आलेली आहे. चलो का बरी पर्स घेऊ का? पर्स घेऊ. दक्षिणासाठी आल्यास चला. थोड्या पायऱ्या तुम्हाला दाखवते वर. भरपूर 10-15 मिनिट लागतात. आम्ही लहानपणी चालत होतो एवढं. हे बघ 8 घंटे लागणार. चल होते का? चल होते. चलो ए दमाना हर्षू बघा किती पळायले फास्ट. इथे कंदुरी पण केली का नाही? कंदुरी पण केली होती आम्ही इथे हकानी बाबाला. चला पटापट चढतो आता. मी तर खूप दिवसांनी आले. माझी इच्छा झाली ह्या वेळेस यायची म्हणून आले मी. चला म्हटलं, कधीच इच्छा म्हणजे जावं असं वाटलं, पण ह्या वेळेस म्हटलं की काहीही करून आपल्याला जायचंय. हे सनसेट किती वाजले दाखवते. 5:35. झाले. दिसत नसेल तुम्हाला, मला दिसायले. चल काय झालं? मी घेते पर्सी. चलो 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 घे. हा चल. चल आईला पायऱ्या चढणं चाललं तर त्याच्यामुळं जोपर्यंत आपल्या पायामध्ये दम आहे तोपर्यंत चला. एवढं फिरायचे तेवढं फिरा. हा नसा पुन्हा शक्य नाही कोणत्या गोष्टी. एवढं कोणाला तेव्हा माझ्यासारखी माझं एज असेल ना तुझं, मी लहान असेल ना तेव्हा तू. हे पहा इथे आहे सनसेट, म्हणजे होणार नाहीये. 5-5:30 वाजलेले आहेत आणि इकडे आहे आई. त्याच्यामुळं चला. तेव्हा लेकर तर बघा कुठे गेले. तर हे लेकर तरी बी किती पायऱ्या असतील अंदाजे? काय वाटणार. चला हे पहा नजारा. वाव वर गेला दाखवते आणि वर जायचंय आपल्याला. हा मग छान दिसायले, भारी वाटते मला. असंच ठिकाणी यायचं होतं आणि फायनली मी आली. चला तर फायनली
फायनली पोहोचलो वर. फक्त 10 मिनिटं लागली आम्हाला, 10 ते 8 मिनिटं. जास्तीत जास्त, पण एवढं जोरात हार्टबीट वाढली ना भयंकर. आणि तुम्हाला नजारा दाखवते, एवढा सुंदर आणि एवढा भारी आहे ना, नॅचरल. खूप खूप भारी आहे. हे पहा, खूप भारी आहे. हे बघा कसलं सुंदर आहे. आणि तिकडे वर जायचंय आम्हाला थोडं. इथे आई अंशू आणि इथे हर्षू. इकडे बघ हर्षू. हर्षू, वाघाची गुफा. खरं वाघ आहे का तिथं? आता आहे. हे बघा नजारा तिकडून दाखवते, मंदिराच्या तिकडून. चला, फायनली आलो आम्ही हकानी बाबाला. लहानपणी आलेली आहे ती बी कंदुरीच्या वेळेस. पुन्हा नंतर कधी आले मला आणि आठवत नाही. चला, मुलांना पण असं स्पेसफुल जागा पाहिजे होता फिरायला वगैरे. हवा खूप भारी आहे आणि दिसायचं तर एवढं लागले. रोड वगैरे आहे पहा, हे रोड बायपासचा. आणि इथे आहे, तिथे वाघाची गुफा आहे. मग पहिलं राहत होत ही वय. होय. चला, आता इथं थोडं जायचंय, थोडं 4 पायऱ्या आहेत. इथं आम्ही बसलो, पण आम्ही बसलो कारण आम्हाला लई, माझं तर खूपच जो मारायला होता. इथं आहे देव खरा. शांत बस रे. चल, सगळ्यांचे देव सारखेच राहते. हा, इथं तर लय भारी वाटायला. चलो, हे आहे देव इथे. आणि इथं आहे वरून हे बेट. आणि इथं असं आहे बघा, पीसफुल जागा. बघा, अंगुरा. ते मंकी आमचा. आमचा म्हणजे बिस्किट लय देऊन काय, 2 देऊन काय, एकच दाखवतात. आता त्यांना जवळच येते तुमच्या हातात, खाते सगळं घेऊन. सगळंच घेते आता त्यांना. तेवढा जवळ ना, आता तुला नेते उचलून त्यांना. तुला नेते उचलून तिकडं वर. हे पहा नजारा, व्ह्यू व्ह्यू. जरासा व्ह्यू. छोटीशी महादेवाची पिंड. हे पहा, सरक रे. हे पहा इथे हे असं काहीसं आहे. आणि इकडे आहे हकानी बाबा, जो की खूप पावतो बरं का हे बेट. आणि असा सुंदर नजारा. हे पहा, इथे आम्ही दर्शन केलेलं आहे, तिथं पण केलेलं आहे. फायनली 6 वाजलेत. हे पहा, आणि थोडं सनसेट आहे. खूप भारी आहे, पण भारी वाटायले. हवा खूप होती ना येताना हवा, पण आता काही हवा वगैरे नाहीये. एकदम छान सुंदर असं आहे. चला, तर फायनली दर्शन झालेलं आहे. महागी आहे, सनसेट होत आहे. 6 वाजून गेलेले आहेत. इथे मी, आई आणि इकडे अंशू आणि हर्षू बसलेले आहेत. इथे आहे आई, इथे मी. ती बसलेतच कडेला. काय झालं? काय होत नाही दे. आणि हे पहा, सनसेट इथून उठावंसं वाटत नाहीये, एवढं सुंदर सनसेट होतंय ना, खरंच खूप सुंदर. चलो, खाली उतर हर्षू. अंशू, त्याचं खाणं पिणं चालू असते. इकडे आहे असा नजारा, खुल्ल प्लेस, फुल आहे असं, खुला पेस भरपूर आहे. हो येते सगळे येले. काय समुद्राचे. चलो बाबा म्हणून हकानी बाबाला पुन्हा आमच्या आणत होती असं बघा भारी करी ना. हे बघा, तसं माझी अशीच नाती हिरो पण पुन्हा माझ्या आईने आणती म्हणून. चला, तर फायनली आता आम्ही निघालो खाली. 7 पावणे 7 झालेले आहेत. आणि खाली जाऊ वाटत नाही, एवढं सुंदर व्ह्यू झालेला आहे, एवढं छान वारं सुटलेलं ना,
खूप छान, पण हे लेकरं काही बसत नाहीयेत म्हणून आता जायचंय खाली. मी तिकडं चालू हो ह्यांच्या माग व्हिडिओ करत. हे बघा इकडून जायचंय आम्हाला. हे आता जायचं, आता नाही, आता तुर पळतात, आता काही नाही. आता दमानं चला रे, आता हाताला धरा, हाताला धरा, धरा. चला आता आम्ही हो बघा एवढ्या पायऱ्या उतरून आलेलो आहोत, आता चाललेलो आहोत खाली. आणि यांचे माकड मागे लागले आमच्या, मागे लागाय ना घेते ना माहिती आमच्या मागच लागले नाही तर आणशा भिवलेला आहे. आता आम्हाला तुम्हाला दाखवते मी पुढं पायऱ्या किती पिशवी लपवली, पिशवी बघून ती आमच्या महागच लागलं होतं माकड. हे पहा एवढ्या पायऱ्या चढाय खाली जायच्या. चला चला आता 7 वाजायले. सोड दोंड्या. वाजले तर 6:48 झालेत. आणि हे बघा नजारा असा झालाय. आम्ही हे बघा आईने किती गोष्ट बिस्किट टाका आणि हे टाका म्हणून ते माकड आमच्या माग लागलं होतं, गेलं. आता हे बघा व्ह्यू आणि तुम्हाला दाखवली मी टाइम पण आता जस्ट. आता आम्ही चाललो खाली. चला, एक तर लोणनं गेलं माझ्यापासून, मला बी चलायना त्याला बी चलायला येईना. हो का आणशी आई कसं चालायला. चप्पल काढू का, हातात धरते. काढला होता का वर आता चलायला येईना उतरायला म्हणून. कथाकथ करते रुसू द्या. चला ते माकड पिशवीला बघून चिवलाल तर पिशवी गेली. चालो पिशवी गेली. तुमच्या निमतानं झाले रे बाबा. मी लोटांगण घेत व्हिडिओ केला मी तुझा. मुल्या सारा तर मी येऊ शकत नाही. तसं काय नसतं. किती पायऱ्या आहेत ही असून असून. आलो फायनली खाली. हे पहा इथे. आता बसलं तरी मी चालतंय. कुठं बसायचं. पण आता बसणारच नाही मी. जाताना बसत मी, येताना बसत नाही. होय होय. आलेला प्रूफ असा असतंय. काय डिकमाळ. हा डिकमाळ. डिकमाळ इथं एक. आणि कुठे गेलं तुझी दिसाले. यायची एक. आणि कुठं मला दिसना, मला रतांदळ लागली. माझं केलते मी चपटा आता जस्ट. कोण कधी आता केलते जाताना. हा केलं इथं 4. मी तिसऱ्यांदा केल्यासारखं झालं ही. चला तर फायनली 7 वाजलेले आहेत. आ तुम्हाला दाखवते. हे पहा घड्याळीत. आणि आम्ही 4 डिकमाळ केलेले तुम्हाला दाखवते. मला तर 3दा-4दा करावं लागलं. आणि फायनली खाली आलो. झालं मस्तपैकी दर्शन. 1 घंटा बसलो आम्ही वर. आणि आता निघालेलो आहोत. कोणीच नाही आहे आमच्याशिवाय इथं. कोणीच नाही आहे. फक्त आता एक गाडी गेली. तर चला इथे आता आम्हाला जायचं आहे. कोणीच नाही आहे. हे पहा हकानी बाबा बेट म्हणतात आमच्या इकडे. चाकूरचं 14-15 वर्षानंतर आलेली आहे मी तर खास करून. किंवा 10 वर्ष 11-12 वर्ष नंतर. चला आता जायचं आहे घरी. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि हे पहा इकडे जायच्या तयारीत आहे हे. चला ते आता तुम्ही सगळे. हो या चलत. वर चढायला पार हे झालं पण काही नाही भारी आहे. बाय.